नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। स्वामी सांगतात की किन्नर दिसताच फक्त हे दोन शब्द बोला, तुमचे पैशांचे सर्व मार्ग खुले होतील, घरात धनाचं आगमन होईल आणि पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील। मित्रांनो, घरातून इडापिडा आणि सर्व काही दूर होईल। आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष असे दोनच वर्ग आहेत, त्यासोबत एक तिसरा वर्ग सुद्धा आहे ज्यांना आपण तृतीयपंथी किंवा किन्नर म्हणून ओळखतो। शास्त्रामध्ये असं सांगितलंय की तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा, लाभणारा असतो। तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला दुआ दिल्यात, तुम्हाला जर आशीर्वाद दिले, तर यामुळे तुमचं नक्कीच भलं होतं। याउलट जर तृतीयपंथी लोकांनी आपल्याला श्राप दिला, तर आपल्या जीवनात अनेक भयावह संकटे येतात की ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही। आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण तृतीयपंथी लोक आपल्या आसपास येतात तेव्हा काही पैसे मागत असतात। त्यांनी केलेली पैशाची मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी, कारण आपल्याकडे फार मोठी रक्कम त्या मागत नसतात। त्यांची अपेक्षा 5 किंवा 10 रुपयांचीच असते आणि आपण ते पैसे दिले पाहिजेत, तर ते आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात। त्यांच्या आशीर्वादामध्ये इतकं बळ असतं की यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात। यांना पैशासाठी कधीही नाही म्हणू नका, कारण एखाद्या तृतीयपंथी याचा तळतळाट खूप वाईट असतो, असं आपले पूर्वज सुद्धा सांगून गेलेत। आज आपण असे दोनच शब्द जाणून घेणार आहोत जे तृतीयपंथी लोक दिसताच आपल्याला म्हणायचे आहेत। हे दोन शब्द म्हणताच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसून येईल। तुमचं भाग्य, तुमचं नशीब तुमची साथ देऊ लागेल। माता लक्ष्मी तुमच्यावरती आणि तुमच्या घरावरती प्रसन्न होईल। तुम्हाला कोणत्याच कामात अडचणी येणार नाहीत, आणि असतील तर त्या अडचणी दूर होऊन तुमचं काम पूर्ण व्हायला मदत होईल। पैसा, धनधान्य, संपत्ती तुमच्याकडे यायला सुरुवात होईल। तृतीयपंथी लोक आपल्याकडे आले तर त्यांना अगदी हसतमुखानं, सकारात्मकतेनं त्यांना जे हवंय ते त्यांना द्या। त्यांची इच्छा पूर्ण करा। त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्यांना आपुलकीनं 2 शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत, ते म्हणजे पुन्हा या। तुम्हाला वाटलं असेल की या 2 शब्दांमध्ये विशेष काय आहे, तर हे 2 शब्द तुम्हाला पुन्हा या याच्या समोर तृतीयपंथी व्यक्तींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका तयार करतात, ज्या व्यक्तीनं मला जे दान दिलेलं आहे, जे पैसे दिलेले आहेत, ते अगदी मनापासून दिलेले आहेत। या सकारात्मक भूमिकेतून समोरचा तृतीयपंथी आपल्याला जो काही आशीर्वाद देईल तो अगदी मनापासून देईल, आणि त्याची जी काही दुआ निघेल ती अगदी हृदयापासून असेल। एखाद्या किन्नरच्या मुखातून निघालेले शब्द त्याच्या हृदयात येतात तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या मुखातनं बोलत असतो, असं शास्त्र मानतं। आणि म्हणूनच एखादा तृतीयपंथी तिच्या मुखामधून मनापासून तुम्हाला दुआ देत असेल तर तुमचं कल्याण होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही। तर असे हे 2 शब्द पुन्हा या किंवा परत या, हे 2 शब्द तुम्ही नक्की बोलले पाहिजेत। यामुळं आपल्या जीवनामध्ये जादू तर होतेच, आणि शिवाय तृतीयपंथीयांचं जीवन सुद्धा खूप खडतर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। यामुळं त्यांना आपल्यापैकी एक असल्याची वागणूक आपण दिली पाहिजे। त्यांचा कधीही अपमान नाही केला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे। आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की जे लोक अजिबात तिरस्कार करत नाहीत, महाभारत, रामायण यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळतो, त्यामुळं आपण त्यांना अपमानित करू नका। त्यांना योग्य तो मान द्या, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट घडवून आणू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मात्र शेअर करायला, आप्तेष्टांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।